आलोय आलोय आलोय. कपडे उपडे घालून देती का नाही बाबा? बसली खुर्चीवर. ती आणलं का मग आणली का? हा सगळं गुरांचं काम केलंय मी. आता तू बस निवांत. बस निवांत म्हणजे पाहायला नसेल लागलं मी काय बसले निवांत. त्याच्यावर म्हणलं मग निवांत बस ना. नाही बसलेलं. मी तरी कसं कशाला तुला म्हणलं असतं निवांत बस म्हणून? पाहायला लागलं म्हणून बस म्हणतो. बर माझे क्यू करायला लागले कापासून काय माहिती. वागळत जाईल जरा पाहायला लागले बघ घरात बसल्यावर. काम केल्यावर जरा सुधारते तू. असं म्हणायचंय का तुम्हाला? कामात मग जा तुम्ही असंच राहणार आता. नाही नको नको जाऊ. काय पाऊस येतो कुठं राहणार त्याचा? नाही नाही जाते ना. मी येतो गावातून जरा फिरून. हा तुम्हाला काय हो त्याच्यावर सोडलेलं आहे गावात जा. काम करून चाललोय ना. बघा तुमच्या मनाने. वागसकर वायर म्हटलंय बालीवा डायरेक्ट. तुमचं बिल राहिलंय वागसकर. अरे बिल मागवलं आपण भरलो का ना. मग ते बारक्याकडे मागायचं ना मग. मी गेलतो त्याच्याकडे. मग ते म्हणलं मोठ्या भावाकडे जाऊ. अरे देवा प्रत्येक वेळेस आपल्यावर ढकलतात हे. मागच्या वेळेस काय म्हणले तुम्हाला दादा तू एवढ्या वेळेस भरपूरच्या वेळेस मी भरतो म्हणले का नाही? अरे मी त्याला म्हणलं एवढं किती बिल आले? 5,000 रुपये. आता आपल्या घरात काय लाईट वापरायला? लाईट वापरतोय मारणाची, फ्रीज दिवसभर वापरतोय, रानात पडलेलं आहे आपण. फ्रीज वापरतोय, कुठं काय कूलर वापरतोय. आपल्याकडे आहे तसं काही? काहीच नाही ना आपल्याकडे. हीटर बी जोडलाय कोणी वाटलं. हिटरच जोडलाय का? हा का नाही 5,000 यायचं? 1,000 रुपये लाईट बिल येत तिकड्या वापरताय लाईटीच्या. हा मी नाही काय वापरत. आमच्याकडे काहीच नाही तसलं. काय वापरतच नाही. मग बिल कसं काय एवढं आलं 5,000? ती वापरतोय म्हणलं तरी आपण निम्म बिल द्यायला त्याला महिन्यात 1 महिन्यात ते देतो, 1 महिन्यात आम्ही देतो. त्याला मागा म्हणा काय त्याने करायचं चाललंय. आता बिलाचं? अहो वायर साहेब त्याला मागा पैसे तुम्ही. त्याला मग माझ्या बरं चला. एक त्याला काम मागतो. करा तुम्ही आवाज द्या त्याला. अरे पांडा पांडव बायकोला घेऊन ये म्हणा. बायकुल काय घेऊन म्हणजे भांडण करायचे काही ते. भांडणं काय लावू तिला बी कळायला पाहिजे ना बिल भरलं. ते लाईट बिल नाही दिलं तू मागल्या महिन्यात. मी दिलं तर या महिन्यात द्यायचं ना तू लाईट बिल. हा आता आम्ही कवर भरायचं सांगा बरं. काय हो भाऊजी लाईट बिल भरायचं. भरा की तुम्ही. लाईट बिल आम्ही कवर भरायचं भाऊजी. आता माझ्या बारीन भरलं तुम्ही काय म्हणले एवढ्या बारीन भरा पुढच्या बारीन मी भरतो माझ्यात पैसे नाही म्हणले. आता आमच्याकडे कुठून येते बरं पैसे? ते म्हणतात कुणी शेगड्या जोडल्यात फ्रीजन बिजन सारं चालू आहे त्याच्यामुळे 5,000 लाईट बिल आले. 5,000 आले. अहो मी काय म्हणते भाऊजी जसं मागच्या वेळेस तुम्ही भरलं तसं ह्या वेळेस पण भरा की. का बरं? आमच्याकडे उतू चाललेत काय? अहो तसं तुम्ही नाही पण तुम्ही मोठे आहेत ना मग तुम्ही मोठ्याचं घर घेता का? तसं नाही. आता तुम्ही वापरता ना काय काय ना. अहो काय वापरतो आम्ही एक बल्ब सोडून काहीच वापरत नाही. दिवसभर आम्ही राहणार तिकडं. तुमचा टीव्ही बंद असतो का? ते मला सिरियल्स लागतात तुम्हाला माहिती आहे ना. लागतात ना मग लाईट बिल बी भरावाच लागतं ना. मग भरा ना भाऊजी. भरा ना भाऊजी. अहो सांगा समजून बायकोला जरा. तिला काय सांगू समजून. तुम्ही आता चांगली एवढं प्रेमात आता तुम्ही चांगली करून तिला नाही का. तुम्हीच म्हणलं ही पोरगी चांगली तुला. हा, तेच झाली चुकी काना आमची. मागून आली आणि तिकड झाली. तिखट झाली हा. मला काय म्हणायची. बरं एक काम करा मला ते काय लाईट म्हणायचं? बिलाचं बघा ती जाऊ द्या तिकडं ऐका सगळं. ऐका मागची 3 बिल आम्ही भरली होती. हो कधी 3 बिल भरलं? 1 तुला माहितच महिना नाही. तुला माहितच नाही दादा. काय होतं की नाही यांचं ना यांची कनेक्शन तोडून टाक दोघांची. मला काय वेळ नाही. मला अजून 17 घर आहे. तर व्यक्ती एंडिंगला विषय काय आला. करायचं? नसेल जमत तर डायरेक्ट पोलावून कट करून टाक. भाऊजी तेवढं भरून टाका. आणि हो, तुम्ही भरून पहिली टाका गोष्ट आहे बरं. ना, यांच्या घरात सगळे बिडे आहे की नाही चेक करणं. तिकडे पलीकडे माणसं आहेत हा आपल्या. का माझ्या घरी गेलं माझ्या घरात जाऊन लगेच चेक बघा, करा. हा लगेच लगेच चेक बघा. करा. बघा 3 बिल झाले आम्ही भरलेले आहेत. मागच्या बिल कोणी भरल्यात ती बघा तुम्ही. ते आम्हाला तुमच्या भावांचं काय घेणं देणार? आम्हाला वरून दाटते इथं आमच्या नोकऱ्या जायची पाळी आली. तुम्ही बिल भरा राव. अहो, तुम्ही नोकर जाते पण आम्ही का मरू एकटं. मग तू एकटं मार. तुम्ही तुमचे दोघं भाव ठरवा. तुम्हाला 15 मिनिटाची मोलत देत नाही कनेक्शन कट करून टाक. नानाजी कूल डाऊन. त्यांनी 3 बिल का भरले? हा भरल्यात तुम्ही ती चेक करा. भाऊजी check खोटं बोलू करा, नका. check माझ्या करा. वारीने स्वतः भरलंय बिल जाऊन. कोणी मी आम्ही स्वतः जाऊन भरलंय भाऊजी. तुम्ही हातपाय नाही, पडत नाही, होते ऐका. इथं आमच्या. हे बघा जाऊ बाई आता जे झालं ते झालं. भरून टाका की बिल. अहो 3 बिल आम्ही भरले 2 बिल भरले की काय फरक कशाचं पडतो? भरलं? मी मारणार लाईट ऐक, वापरला. ऐक. मी डायरेक्ट आपलं सेपरेट आहे ना सबमीटर तसंच करून टाका. मागची मोटर कोणी भरून आणली. मी आणली. मग आता बिल कोणी भरले. परत मोटर आणि ना भरून. मोटर मग पुढच्या वेळेस आणतात परत नाही वेळेस भरून. कधी चालायची मोटर ती जळतच नाही सर. अहो, जेव्हा होईन तेव्हा होईन. पण आता बिलाचं चाललंय मोटरीचं नाही चाललेलं. तर अहो, म्हणला बाकीची कामं तर आम्ही करतोच. मग तुम्ही लाईट बिलचं केलं तर अगं बाई काय काय पडतंय? काम केले घरात सिरियल बघा ती दिवसभर तू राहतली काम तर मीच करते. फिटर हे जे म्हणला, खाताय ना घरामध्ये ती मी आणते 5 तिकडून. वर्ष मोटर जळणार नाही. आम पीटरला अजून तर पैसे दिलेले नाहीत. हा. नाही दिलेले. त्याने त्यांना फोन आला होता. पैसे अरे, तेच मला काय पैसे काय मागतोय. माणसं आहेत. लाबाड्या नको करू का? आईला, दादा तू जाऊन विचार त्याला. हे जाऊन दे. भरायचं असेल तर भरा. नाही तर पोरू तसंच. आराम बघतो करतात आम्ही. दिक्कत. ऐका ना
ते म्हणले ना 15 मिनिटात लाईट कट करून टाकतो, कट करू द्या. करू द्या. आपल्याला बी तशी काही लाईटीची गरज नाही. गरजच याला नाही. सिरियली हा. सुरिली बघायची ना, आपल्याला कुठं काय बघायचंय तेव्हा. आमची बंद तर तुमची बी बंद. आम्ही संध्याकाळी चिमणी लावून राहू. हा, आमच्या लग्नात लय भारी खंदील आलेला आहे ते शिकू आम्ही. आमच्याकडे बॅटरी आहेत. हा मग वापरा. बघू तुम्ही तुमच्या बॅटरी battery कशी charging टीव्ही चालली बघू. नाही बॅटरी कशी टीव्ही चालली त्या हा. पाणी कसं तपित्या ते बी बघू. आपल्याला चुलीची सवय लागली त्यांना हा, कसं हा. चुलीची सवय. बघू संध्याकाळी काय होतंय. पेटा चूल मग आता तुम्ही. आम्ही लावू चिमणी, काय अडचण नाही. जा एक कट काम करू द्या. करूया ना आपण हाफ हाफ करून अर्धे पैसे तुम्ही बरं अर्धे आम्ही भरतो. हा करून टाका, कट करून टाका. कट करून टाका. पोट कट हो, करू हो, द्या. थांबा कुठं चालला तुम्ही या इकडं हाफ हाफ करू ना आपण काहीच गरज नाही आम्हाला हाफ हाफ करायची. हो, तुमचं काहीच मला गरज आणि नाही. ऐका गाडी थांबली. हो हे बिल भरलं ना एक तर आम्हाला सेपरेट मीटर द्या ना त्याला सब मीटर बसून. हा आम्हाला सेपरेट देत असेल देऊन टाका भाऊ. आम्ही वैतागलं पार तुम्हाला, आम्हाला सेपरेट पाहिजे. हा आम्हाला पण सेपरेट पाहिजे ना पण separate हा पाहिजे. बरं होईल. म्हणजे आताचं बिल तुम्हाला कारण द्यावं. 5,000 यांचीच जाते ना आमची नाही जायची. फोन पे मारते लगेच पैसे नाही का काय तुम्ही. हो, पैशावाली पैसे बघा पैशावाली. आले का आले का? ह्याला दे. यांना काय आलं तुमचा डरवान number तुमचा मारला नंबर आहे बघा. आमच्याकडे. येड्यावानी काय करते ती. आले. हसत आहे परत. याला एक कोणी वायर बंद केला काय ना. लाईट बंद करतो तू. हा परत येऊ का? हसत लाईट बंद करतो. पैसे आले का? हा आले. बरं उपकार केला तेवढा. आणि ते तेवढं सबमीटरचं बघा. हा ठीक. आणि आम्हाला सेपरेट पाहिजे ओके होय वायर बरं झालं तिकडे separate आण दोन मागितलं. मिनिटं. कटिंग घरीच केली काय हा मागची भारी केली हो. हा लय भारी. मला वाटलं हे लाईट पटकन काढलं काय कामं बंद करा आधी तुम्ही हे करा जे सांगितलं लाईट ते. चिटकून झालं काय हो भाऊजी डोक्याच्या अंगून लाईटीची काढली ती. तू लाईट कमी वापरीत जा काय. हा तुम्ही काय हसताय वहिनी. स्ट्रेटनिंग न झालं लागतं ऐका आपल्याला काय घेणं देणं नाही त्यांच्या लाईटीचं किती वापरू. ए, वहिनी. काय तिकडे काही तू करू. थांब दादा आमचा आहे, आम्ही बघून घेईन तिकडे काय आहे. दादा तुमचं आहे म्हणजे पैसे. आणि मी काय मागं लागून आले काय? बरोबर का? जाऊ बाई लईच फटफडता ना हा, लय येडी. मग ए, कसं का- तुम्ही- फडफडे. कसं तुम्ही सांभाळता हो यांना गपला का तू मग आणि काय ती तर? दिलं आणि तुला मग मी- भाऊजी आता कळलं मला तुम्ही कसं सांभाळता दादा मी सांग मी काय अरे नाही आणि ती तुला आणि मला आणि तू खालच्या आळीला तू कुठं बसली जातो तर बरं मला होईल. माहिती ना. ओ तूच वहिनी. मला आणलं ना चिडते का माझ्यावर तू तू खालच्या आळीला कुठं जातो मला माहिती सांग का. काय म्हणले? ती त्याचं काय आलं इथं बरं तू. तुझं काय चाललंय रे भाऊ तू सकाळी बांध का कोरला माझा मोटरचे फेवजा काढतोय सारखा खोडी सोडून दुसरं काय आहे का नाही काय हो भाऊजी कुठं त्याला कुठं खोली पहिला करता आठवत होता. तुम्ही? फेवजा ठेवी नाही ते टाटर माझं कालच्याला खोलून नेता मी याला पाहिले अरे देवा ऐका मला बघितलं का तुम्ही. मग कोणाला पाहिले मी असलं उद्योग करीत नाही. तो- अरे लग्न झालं अहो, का नाही भाऊजी काय करायला लागले वा, वा. तुम्ही? मला काय वाटतंय मला आम्ही वाटतंय कष्ट नाही करत. तुमचा गैरसमज झाला असणार दुसऱ्या कोणाला तरी पाहिला हा हिची चंद्रीचा नवरा नसत. अरे मी पाहिले माझ्या डोळ्याने तू काय बोलते गैरसमज आम्ही कष्ट करून खातो. हा नाही तुम्ही काय आम्ही हरामाचं खातोय सगळं. अहो हा आपण आरामाचं खातोय ते कष्ट करतात. अहो, याला ऐका बरं- की, नीट नीट कवा का अरे ते सरपंच आहे, ते काय खोटं बोलते का सरपंचाचं बांध करून रानातून ठेव. आलोय मी मला सांगा माझा आपल्या बरं. शेजारी त्याच बांधे मग कोणाचा आहे गावातली भाऊजी दुसरी काय? शांत बसा की काम आहे बोलते ना पण मी. हे असलं वागणं बरोबर नाही तुमचा बांध हो, करा. सांगा नीट नीट का द्यायला हा आपण तुम्ही लोटाची भांडणं का करायला लागले? अहो हे कुत्र्याला खाऊन देत नाही आम्हाला बांध करून आता देतो. घालून काढू नाही तर परत मग खामार का आम्ही ढवळू कुत्र्याला, हा आता नाही काय खरं. कुत्र्याला आमच्या इथे येऊन बघा बिस्किट आहेत फार वाईट टाकलं गाव कुठे तुम्हाला. बिस्किट घालतोय तुम्हाला अरे गप्प ना बाबा तू माझ्या मोठी मारले इच्छा झाल्या. आवडतात ना तुम्ही गुड्डे कसं काय लागला कसं आहे ऐका. म्हणजे तुझा नवरा कुत्रा आहे काय? हा? हे तू का बस सरपंचाचं कुत्रा आहे? नाही नाही सरपंच म्हणले कुत्र्याला बिस्किट घालतो गुड्डे. तुमचा नवरा काय करतो माहिती का अरे गप्प ना मला हे सांगा बरं तुम्ही काम काय करता म्हणजे मी त्यांची बाईक सरपंच येडी तिला बिडी कुत्रा का? आहे गुड्डे हे बिस्किट काय खायला गाळात लागतंय. घालून दिलंय माझ्या. हा आता सरपंच म्हणले ना आमच्या कुत्र्याला गुड्डे बिस्किट घालतो तू म्हणजे आता गुड्डे बिस्किट खाल्ले. सरपंच- शी बाबा मला नाही आवडलं तुम्ही कुत्र्याचं तो काम काम काय करता. करतो तुला सांग का ये जातो बरं का वावरात जातो याचं स्टार्टर काढ त्याचा फ्यूजा काढ पण तुम्हाला पारले आवडतं तुम्ही ए गुड्डे गप्प कसं आहे काय तू. लागला? तू गप्प का ती कुत्र बनून गेलं सरपंच कोणाचे घर उघडे आहेत का कुठं काय सापडते का तेवढंच काम करतो शी. तू दुसरं आणि तू काय काय करतो खालच्या आळीला. मी काय करतो का आणि खालची आई काय झालाय म्हणतात अरे खालची आई काय झालंय काय खालची आई? विचारा ना खालच्या आळीला काय काय हो, काय नेमकं खालच्या काय आईचं? भाऊजी अरे खालच्या आळीला जातो वरच्या आळीला जातो मी न वाढल्या ना संध्याकाळच्या खालच्या आळीला जातो. बरं जाय ना गेले असेल मित्र त्यांची तिकडं काही काम असेल गावातली. मित्र काय आहे, तिकडे सगळं ही अरे गाव काय? सांभाळावं ही लागतं मला. म्हणजे ही म्हणजे काय? विचारा ना त्यांना. अरे गाव सांभाळावं लागतं कसं सगळं हसत आहे बघितलं का? वहिनी तुम्ही याला विचारा नाही काय काय करते खालच्या आळीला जाऊन. काय करत असेल मित्राकडे जात असेल काय दुसरं करायचं काय काय गावा? कशाचा मित्र आयटम आहे त्याचं ते. आयटम हा, मित्र म्हणजे ते लफड लफड ए, म्हणजे गर्लफ्रेंड मित्र. गर्लफ्रेंड म्हणजे लफड थांबे
आता एवढी मोठी गर्लफ्रेंड असताना माझ्यापाशी मी कशाला दुसरी गर्लफ्रेंड म्हणजे करीन? तुम्ही यांना बायको नाही मानत, गर्लफ्रेंड मानता? अगं बाई 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 येडाच बाई, आहे. बायको नाही मानत तुम्हाला, गर्लफ्रेंड मानता. गर्लफ्रेंड वेगळी. अगं बाया दमला एकाच ऐकू दे, तिकडे जायचंय नवऱ्याचं होय. ऐका ना, मी काय म्हणतोय, कालच यांनी माझ्याकडून 5,000 नेलते म्हणले तुझ्या कोण का? ते आता आता खरं मला 5,000 बोलायचं. द्या आता नंतर. खरं बोलायचं. मला म्हणले संध्याकाळी देतो, दिलं मला पैसे आणून, पण कशाने नेलते विचारा. काय आलं नाही तेव्हा? आणि तिथून पैसे घेऊन लगेच खालच्या आळीला गेलो. मग खालच्या आईलाच काय आहे? नेमकं ते गर्लफ्रेंड म्हणजे काय असते? अरे मित्र, त्याला म्हणतात होय, मग जाऊ दे. मग त्याला काय होतं? त्यांची इंग्लिश भाषा आपल्याला कधी काय कळायची? तुम्ही जाऊ बाई, किती आडाणी राहता नो. सर्च करा ना त्याला, गर्लफ्रेंड म्हणजे काय. आता सर्च search करायला करायला येतं माझ्याकडे का? मोबाईलच नाही तर सर्च कुठून करीन? तो म्हणे का बाई मॉडेल मी. हे बघ अहो काय असतं गर्लफ्रेंड. तुम्हाला फसवतोय दादा. बघितलं? अरे बा, पण तू शांत बस ना. बघ ना, ती भांडणं लावतात आपले. गर्लफ्रेंड बनून राहिले ते. ती भांडणं लावतात आपले. काय मोबाईल मध्ये केलं असेल. यांच्या मोबाईल मध्ये चॅटिंग बिटिंग असेल बघा. मैत्रीण म्हणजे काही नाही तसलं. चॅटिंग घे, फोटो येत. ती काय असतं मलाच माहित नाही. तुम्ही आमच्या घरात काय भांडण लावायला लागले? त्याला होता आली का? ज्याचं करावं खरं आहे का नाही सांगायचं? अरे कशाचं खरं? तुम्ही आहे ना लाईट बिल भरले ना, तुम्ही तुमचं बघा निघा. आम्हाला नाही भांडायचं. बघून किती ती मंदी मंदी ओळखते तिला, मंदीला. हा, मग मंदी ती मंदी बघितलं काय काम करती? जागतिक मंदी आली ती तेव्हा ती मंदी का? आहे हे तर फिरवा फिरीचंच काम आहे बाई. आता आहे ना, खरंच तुला म्हणजे- तुझा संसार जपायचा असेल ना तर बाई याला याच्या- ताब्यात ठेव. हा, खरं. ध्यान ठेव. चला हो तुम्ही. जाऊ का, आमचं काय नाही. कसं एक माझा- काम कर. हे बघ माझा नवरा कसं मला ताब्यात ते तसं तुझा नवरा ठेव बाई. तू आता दावा घे माझ्या पायाला बांध. बघा बरं का, ध्यान तुझ्या गावात बांधून ठेव. हा? मला आता ना तुमचं काहीच गोटमेटच काय नाही. ती वेगळीच बोलून गेले, कशाचं तुम्ही काय वेगळंच त्यांच्यावर बोलता. असा कुठं ठेवती तू? ती कुठं नाही बाई ते- डोकं चालायला माहित आता. काय नाही, चल आपल्या घरात. काय नाही, ह्यांचं काय खरं आहे तेव्हा. आता तुम्ही निघला होता ना गावात. घरात तू कुठं बस चालले घरात. बोंबलत? तू बस घरात, मी जातो गावात. जा. चक्कर बसलं काय बाबाला भी? खरंच गर्लफ्रेंड आहे का काय? हो कुठे गेला तुझा नवरा? नक्कीच मंदीकडे गेला असेल. बघ तू मंदीकडेच गेला असेल. दररोज या टायमिंगला जातो का नाही नवरा बाहेर? जातो ना. तू आहे ना, तू नवरा सांभाळ, जाय तेल नको घालू, जाय. अगं माझा नवरा मी सांभाळते. आला का? ठेव बरं का. हा हा का? मंदीकडे गेला. एक काम करा ना, तुम्ही दोघांना ना, मी ना 5-5 हजार रुपये देते, माझ्या नवऱ्याचं राखण करा जा. हा? येडीचे. ये, तिला काय अक्कल आहे का नाही काय? खरंच ज्याचं करावं भलं तेच म्हणते माझं खरं. जेव्हा तुझं ना सगळं जाईन ना त्यावेळेस तुला कळन. माझं काय नाही जात, होय घरी जाय पळ. माझं घालवायला चालली, माझ्या नवऱ्याविषयी माझे कान भरी त्यात. असे कान भरणार लय आलेत आणि गेलेत. ए दादा थांब 2 मिनिट. कर तुला सांगतो, माझ्या काय नादी लागत जाऊ नको. हा. तू मागाशी मला मोकार काय दरा दे तू. हा, मग लाईट बिल तू भरायच पण ना. मग मी दोनदा मोटर मी भरून आणल्यात आणि फिटर म्हणला 5-5 वर्ष जर मोटर जळत नाही कस काय अरे पैसे मग भरणार? दोनदा कसं काय मोटर 5-5 वर्ष मोटर आणलं तरी 5 वर्ष झालं. काय बोरची मोटर भरली मी आणि एक विहिरीची मोटर भरली. हा. 2 मोटर मीच भरल्यात. अरे तू फिटर अजून पैसे मलाच मागवतोय. त्याचं जे घेऊन घेण्यान गेलेले पियाताडी ती. काय याला बड्या सोडून दे तू. आणि मग मी जर ह्याच्या उतारलं ना तू पुढे जातो रोज. काय नाही सांग, माझ्या बायको आहे तेवढी समजदारी आहे. तू नाही, मी तुझ्या जर कळायला सुरुवात केली ना, तू माझ्याकडं- तुकड्याला मागवशील. माझ्याकडे प्रूफ आहेत. होतंय शेवट तुकडं मला घालावं लागतं, तुला ही ध्यानात ठेव. ती मी आहे, मी का माझं काय होऊ बरं का. हा. पण तुझं कस काय चालायचंय, कस काय चलन, ही सगळं माझ्याकडे आहे. तुला जर बघायचं असेल ना माझ्याकडे प्रूफ आहेत. मी फोटो काढून ठेवले. काय फुटू काढून ठेवलं तू ज्याच्याकडे जातोय ना त्याच माणसाने मला फोटो पाठवलेत. तो वाटत असेल ती माणूस लय मला एकनिष्ठ आहे आणि ती माझं काही कळत नाही कोणाला. तुला 2 मिनिटं बघ आता. हे कोणाचा फोटो आहे? तू कसं कालाय फुटू? याचा विचार नको करू. तुझं काय वहिनी या फोटो मुळे? हे जर वहिनीला डिलीट करून टाकते फोटो. पहिला डिलीट कर बाबा. फोटो डिलीट करतो. फोटो तर पुढे डिलीट करतो. तसं नको करू बाबा. मग भाऊ मी तो मोठा तू रांकी लावलो मी. मग तेवढं ऑनलाईन मला 500 रुपये मार, मला जरा बाहेर जायची. 500 का? पण तू डिलीट कर आधी बाबा. मारतो डिलीट लगेच. वागसकर, तुझं का वरमेन साहेब ते सबमिटर आलाय ना, आलाय का? द्या ना तेवढा बसून. काय आहे का नाही मग? पगार कमी पडतो काय तुम्हाला? पण तरी पण वायरमॅन साहेब ऐका, एवढं तुम्हाला थोडक्यात काम शासन करून तुम्हाला देतोय. पगार देत की नाही? थोडक्यात काम करून देतोय. यार थांब रे तू. आहे का तुम्ही? मी काय सांगतोय आतल्या आत त्याचा दिला ना बसून. दिला द्यायचा नाही ना? अजून आलेत. हा, मग त्याचा आलाय ना, माझं बी आणायचं आणि याचे पैसे दादाकडून घ्यायचे. ए मला 500 रुपये नको सोडू. ते देणार की नाही? हा मी देणार देईन. का हा देईन. देईन डिलीट मार. आणि तुम्हाला सरकारी पगार नाहीत का? आहे ना. लाच देणे आणि लाच घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. हो. सांगावं तर काय? मोठ्या भावाला.
एक फोटो तुमच्या का त्याला दाखव. तुम्हाला नाही कामाला लावलं ना तिथून पुढं काय चालय तुमचं काय झालं खुसूर फुसूर ऐक ना 2 मिनिट. काय नाही सांग समजून फोटो सांगितलं. आहे ती तुम्हाला दाखवायचा होता. अय्यो, फोटो गावात यार का सोडलाय ते फुटून आलाय का नाव तुझं नाव 2 मिनिट मी नाही सोडला. हे बघ, गावात किती जणांक फोटो ती किती जणांक फोटो किती जण सोडले खर्च करावं लागेल. ए, ते मित्र नको ती काही नको तू मी नाही सोडला. पाहिलं- बरं, मी पाहिलं- सोडलाय. मार. मी सोडलाय. मी करतो. ऐका मी करतो. फक्त माझं ते ना मीटरचं काम करून दे. बरं मीटरचं काम करतो बसून ते हा. खर्च मी हा करतो. देतो 1000 रुपये देतो 2 मीटरचे दे बसून मला कुठं खर्च हे आणि सोडणार तू मला ना पैसे. तू जरा यायचा बघा आता आता नाही, नको. नाही. आता याच्या पुढे काय कांड केलं तर तू येईन मी माझी चप्पल मला आणि तू काय तोंड. ताण देतो? मी बारीक भाऊ आहे तुझा लाडका भाऊ आहे. अरे पण मग तसा राहा ना तू आता तू लग्न करून दिलं बायको तू झाली मी म्हणलो. तुला सगळं झालं नीट नाटक प्रपंच करा दिलं सोडून नुसतं याच्या काड्या कर त्याच्या काड्या कर याचा स्टार्टर काढ त्याच्या फेवजा काढ याच्यातच चाललंय तू आयुष्य सरपंचाने माझ्या मकार आरोप घेतल्यात. मी काहीच नव्हतं केलं तसलं. पण एक विषय असा आहे की मला थोडस कुठं गरज लागली. माझी परिस्थिती डाऊन आहे. मला मदत करीत जा. आणि तू असं प्रेमाने मागत जाणार देईन ना कशाचा देत आहे? असं काही कांड करायला लय. भेटला भाऊ इथं असला भाऊ असा भाऊ आहे ना मला भेटला नाही चल मला जायचंय